भीम, मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे. मला तर वाटतं की संदेशने राणीला इथून घेऊन जावं. पर जर तो नाही घेऊन गेला तर मी आयुष्यभर राणीची काळजी घेईन आणि मला कोणीच नाही थांबवायचं. ना आई बाबा आणि नाही तू. काय झालं? का रडतेस? जिचा नवरा जेलमध्ये असेल, जिची पोरं उपाशी झोपत असतील, ती बाई रडल नाही तर काय करल सांगा. का भुकेले आहेत ते? जाऊन त्यांना खायला दे ना. इथे येऊन का रडतेस? सलाम साहेब, आता नवऱ्याने कमावणं सोडून कोणाच्या नादी लागून तुरुंगात बसला असेल तर मुलं तर रडणारच ना. हे बघा, मी त्यांना आधीच सांगितलंय, त्यांनी आपला जबाब द्यावा आणि मी त्यांना सोडून देईन आत्ताच्या आत्ता. धर्मापेक्षा मोठं कोणी नाहीये आणि महाराजांपेक्षा कोणी आपलं चांगलं. आणि तू देखील गप्प बस. अरे, ज्या मुलांचे आई वडील मरून जातात ती मुलं देखील वाढतातच ना. हा. पर माझ्या पोरांच्या आई बापासून मेले नाही आहेत. पर आता असं वाटतंय की त्या महाराजाच्या मुळे माझी पोरं नक्कीच मरतील. तू उगाच काय बोलू नकोस. माझ्या पोरांना काय नाही होणार आणि मी त्यांना काय होऊ नाही देणार. असं जेलमध्ये राहून तुम्ही काय करणार आहात? खरं सांग आणि इथून निघून जा. गप्प बसा तुम्ही. महाराजांपेक्षा मोठं या जगात कोणीच नाही हाय. मी हवा तेवढा भुकेला राहू शकतो, पण माझी पोरं आजपर्यंत भुकेले नाही राहिले. घरला तर नंतर जाईन, पण आधी मी त्या महाराजाकडे जाईन. हे समज त्यानंच केलेलं आहे. काय बी करून संदेश राणीला इथनं घेऊन जाऊ दे. नाही तर आपल्यावर लय मोठं संकट येईल. बघा आता, एवढं समज होऊन बी अन या परिस्थितीत राणीला तर आपण घरातला जायला नाही सांगू शकणार आणि असं करणार बी नाही. पण आता ती जर इथं राहती तर ही माणसं रोज काही ना काही समस्या तयार करतील. कारण त्यासनी हे सहन नाही होणार की त्यांच्या जातीचं कुणीतरी आपल्या घरात राहत आहे. त्यासनी समध्यात मोठी गोष्ट त्यांच्या जातीची पोर आहे. यो समाज इज्जतीचा न मर्यादेच्या समदा भार बायकांवर टाकून मोकळा होतो. कारण की पुरुष ह्यो भार उचलू नाही शकत. माहित आहे भीमाबाई, मला बाळा आपल्या समध्या पोरांमध्ये समध्यात कामचुकार वाटत होता. पर तो राणीला जेव्हा घेऊन आला तेव्हा मला ही गोष्ट पटायला लागली की तो आपली जबाबदारी शिकला आहे. ज्योतिबा फुले मला सतत सांगायचे की एक माणूस किती जबाबदार व्यक्ती आहे हे त्या गोष्टीवर ठरवा की तो एका बाईची जबाबदारी किती आदरानं आणि इज्जतीने निभावतो. या मला समजते हा तुमचं म्हणणं. मी एक बाई असल्यामुळं माझ्या पोराचा मला लय अभिमान वाटत आहे. पर यो समस्येचा उपाय नाही आहे. या समस्येचा एकच उपाय आहे, संदेश अन राणीनं इथनं जावं. नाही, अजून एक उपाय आहे.
जर संदेश दादानं राणीताईला नाही नेलं तर ती याच घरात राहणार आणि बाळा दादा त्यांची समधी काळजी घेईल आणि कुठल्या बी नात्याशिवाय माणुसकीच्या नात्यानं. मी बाळा दादाला वचन दिलं आहे का त्याला आपल्यामधलं कुणीच थांबवणार नाही. डोकं फिरले आहेत तुम्हा दोघांची? एक पुरुष आणि एक बाई मध्ये बिना नावाचं कुठलंच नातं नसतं या. आणि जर असतं या तर एका शिवीसारखं असतं. आणि या शिवीच्या सावलीत मी माझ्या पोराचं त्याचं पुरं आयुष्य नाही जाऊ देणार. आई, कुणाला तरी पुढे जाऊन हे सिद्ध केलंच पाहिजे ना का आजवर समाज ज्याला शिव्या देत आलाय ते एक चांगलं नातं बी होऊ शकतं. आणि हे जर बाळा दादाला करायचं आहे तर आपण त्याला साथ दिली पाहिजे. याला काही बी समजत नाही की कशात साथ द्यायला सांगतो हाय हा आपल्याला. भीमाबाई, फक्त ह्या गोष्टीची आशा धर की ह्याची गरज नको पडायला. महाराज, महाराज, काय झालं ओरडायला? काय दुःख आहे? तुझं प्रत्येक दुःख दूर करेन मी. महाराज, तुमच्यामुळे माझा नवरा जो रोज सकाळी उठून कामावर जात होता, कमवत होता आणि सांच्याला आम्ही समजे एकमेकांना वाटून आनंदात जेवायचो, आज तो कैदात हाय. माझी पोरं भुकेनं रडत्यात आणि तुमच्यामुळेच माझ्या नवऱ्याची म्हातारी आई मला प्रश्न विचारते की माझं पोरग घरी कवा येणार. समजा तुमच्यामुळे झालंय. आमच्यामुळे नाही, धर्माच्या कार्यामुळे. धर्म माणसासाठी सर्वात मोठा असतो. ते तर धर्माचं बोलावणं होतं जे तुझ्या नवऱ्याने पूर्ण केलं. आणि तसही धर्मासाठी जीव जरी गेला तरी तोही तुच्छ मानला जातो. जा, आश्रमात निघून जा. तिथे जाऊन जेवण घे आणि तुझ्या उपाशी मुलांना भरव. आणि त्याच्या वृद्ध आईला सांग त्यांचा मुलगा खूप मोठं काम करतोय आणि ईश्वर त्याला नक्कीच पुरस्कार देईल. नकोय आमसनी तुमचा पुरस्कार आणि नकोय त्या आश्रमातलं खाणं. बस आमसनी आमचं आधीचं आयुष्य पाहिजे. महाराज, महाराज, ही बाई पोलीस ठाण्यात गेली होती आणि तिथं नवऱ्याशी भांडून इथेच आली होती. आणि जेव्हापासून हे आपल्या नवऱ्याशी भांडून आली ना तेव्हापासून ठाण्यात राणीच्या बापाशिवाय प्रत्येक जण रडतोय. आम्ही समजे बी रोजच्या रोजच कमावतो. आमच्या घरी बी काही धान्य नसेल आणि आमची पोरं बी भुकेने रडत असतील. सर्वांना शांत करावं लागेल, म्हणजे ना कोणी तिथे रडेल आणि ना कोणी साक्ष देऊ शकेल. कारण रडणारा मनुष्य हा कायमच दुसऱ्या समोर दुबळा पडतो. मला काही कळत नाहीये. तुम्ही मला इथून जाऊ द्या. तसंही सकाळी जायचंच आहे तर आत्ताच जातो ना. मी आत येऊ शकतो? मी तुमची कोंडी जरा कमी करीन. ये आत.
2 बाजू आहेत. तुम्ही फक्त एवढं समजा का एका बाजूला प्रेम आहे, विश्वास आहे, आणि दुसऱ्या बाजूला राग आहे, ईर्ष्या आहे. तुम्ही दोन्ही बाजूला थोडा थोडा वेळ जाऊन बसा. पिरमाच्या बाजूला गेल्यावर फक्त एवढाच विचार करा का राणीताईवर तुम्हाला प्रेम का झालं होतं आणि तिचं तुमच्या संग न राहण्यानं तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल. आणि मग दुसऱ्या बाजूला या. दुसऱ्या बाजूला आल्यावर फक्त एवढा विचार करा का राणीताईचा राग का आहे तुम्हासनी. मग कदाचित तुम्हासनी तुमचं उत्तर मिळेल. भीम बरोबर बोलतोय. जेव्हा कवा बी आपलं डोकं चालत नाही तर गुंतागुंतीच्या प्रत्येक तारीला येगळ येगळ करून सोडवलं पाहिजे. करून तरी बघा. चल बाळा. काय आहे? प्रसाद आहे. सर ही प्रसाद घेऊन आले. तो परत घेऊन जा. इथे जे आम्ही जेवण देतो तेच खातात सर्वजण. खाऊ दे ना फौजदार साहेब, प्रसादच तर आहे. महाराजांनी विशेष पूजा करून हा प्रसाद पाठवलाय. म्हणजे या धर्माच्या संघर्षात या सगळ्यांना लढायची शक्ती मिळेल. बघा महाराजांना किती काळजी आहे आपली. आम्हा सर्वांसाठी विशेष पूजा केली त्यांनी. आणा आणा प्रसाद द्या. आणा आणा. आम्हाला बी महाराजांचा प्रसाद द्या. द्या द्या. आम्हाला पण द्या. शांत बसा तुम्ही. शांत व्हा सगळे. काय मूर्ख लोक आहेत हे. जा द्या प्रसाद त्यांना. घ्या ना तुम्ही प्रसाद. आणा मी देतो यांना प्रसाद. घे घे प्रसाद घे. हा घ्या घ्या. अरे खा खा. हा, खा. अरे, खा खा. जय सर्वज्ञ महाराज. महाराजांचा विजय असो. पण मी या अस्पृश्य लोकांचं बोलणं का ऐकू? म्हणजे ह्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त बुद्धी आहे. हे आमच्यापेक्षा जास्त ज्ञानी आहेत का? नाही, मी त्यांचं म्हणणं नाही ऐकणार. पण सकाळी इथून जाताना हे लोक परत नाटक करतील. हे बाप लेक जे भाषण देऊन गेलेत ना मला, ते मी खोटं सिद्ध करून दाखवेन. आणि मग बोलीन की त्यांनी काही नाही झालं. म्हणून मग जाऊ द्या मला. चल आपण इथून कुठेतरी लांब जाऊया. मी इथे आलो होतो तुला घेऊन जाण्यासाठीच, पण आता तुझ्यासोबत नाही जाऊ शकत मी. तू हे काय बोलत आहेस? तू आधी विधवा नक्की होतीस, पण आपली जात एक होती, आपला धर्म एक होता. पण आता तू आपली जातच बदललीस. अरे आपला धर्म भ्रष्ट करून टाकलास या लोकांच्या घरी राहून. कारण आता मला हिच्या चरित्रावर शंका आहे. हिने आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्यावर प्रेम केलं. मी मेलोय हे ऐकून हिने तुझ्यावर प्रेम केलं. उद्या कोणा दुसऱ्यावर प्रेम करेल.
जा यांच्यासाठी पाणी आणा. दार उघडा. अरे पाणी द्या यांना. हा तर मेला. मला असं वाटतं त्या प्रसादात विष कालवलं होतं. ह्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. असं वाटतं कोणीतरी यांना मुद्दाम मारण्याचा प्रयत्न केलाय. जर यांना इथे काही झालं तर खूप मोठी समस्या येऊ शकते. घेऊन चला लवकर. चला 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 बाहेर चला. या, या, चला, चला. राणीची आई जो प्रसाद घेऊन गेली होती त्यात विष होत. आता त्या सर्वांचा मृत्यू निश्चित आहे. आता तुम्ही जाऊन राणीच्या आईला सुद्धा मारून टाका, कारण तिच्या जिवंत राहण्याने आपल्यावर मोठं संकट येऊ शकतं. त्यामुळे तीच जर जिवंत नाही राहिली तर न्यायालयाला हे सांगण्यासाठी कोणीच नसेल की प्रसाद नेमका कुणी पाठवला होता. आणि न्यायालय पुराव्याशिवाय फक्त फौजदाराचं बोलणं ऐकणार नाही. ओय महाराज. आणि हो, उद्या या गोष्टीला सगळ्या गावात पसरवा की पोलीस ठाण्यात काय माहित कोणाला काय खायला किंवा प्यायला दिलं की ज्यामुळे ईश्वराने स्वतःशी सर्वांना एकरूप केलं. आणि असं काम करणाऱ्यांना ईश्वर नेहमी एक महत्वाचं स्थान देतो. परंतु या फौजदारांना ईश्वर नक्कीच दंड देईल आणि सरकार देखील, कारण मृत्यू पोलिसांच्या तावडीत असताना झाला. काय चाललंय तुम्हा समद्यांचं? इतकी रात झाली, चला झोपायला. अरे कोणी ऐकतंय का माझं? वहिनी, वय ताई, हे बघ जरा यांच्याकडं. इतके रात्री हे समदे काम करतायत. मी नको म्हणून सांगितलं तरी बी ऐकत नाहीत. हे समजा काय चाललं आहे? हा, एवढ्या रात्री हे काम करणं गरजेचं आहे. दिवसा नाही आठवलं, आता आठवलं म्हणून आता करतो या. काय बी बोलताय? आई, काम दिवसा करो किंवा रात्री, काम तर कामच असतं ना. तुम्हाला नको शिकवूस. आई, तू तर आमची स्तुती केली पाहिजेस, पण तू तर आम्हासने ओरडते आहेस. हे बघ, अरे काय करत आहेस भीमा? आई, तू इथं बसून बघ की आम्ही काय करतोय. काय? ठीक आहे, बसली इथं म्या. बघते कवा काम संपतंय तुमच्या लोकांचं. कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर. भीमराव, तू आणि तुझे घरचे लोक माझ्यामुळे खूप त्रास सहन करतायत, पण आता मी हे जग सोडून तुला आणि तुझ्या घरच्यांना या त्रासातून मुक्त करीन.